हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. आज आपण जाणार आहोत परत एकदा दर्शनासाठी. सो स्टे ट्यून आणि चला आपण निघूया. तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी ऑटो घेतलेली आहे आणि आपण आता पोचतो आहे टिटवाळा स्टेशनला. मी जस्ट गेलो आणि ट्रेन माझी चुकली ट्रेन. सो अगेन मला 20 to 25 मिनिट्स वेट करून नंतर मग ट्रेन पकडणार होतो. माझा मित्र स्टेशनवरती वाट बघणार होता. तर असं झालं की तो लांबून आला आणि मी जवळ असून मी लेट गेलो. सो खूप वेळानंतर फायनली ट्रेन आलेली आहे आणि आज आपण जाणार आहोत अंबरनाथला. अंबरनाथला एक खूप चांगलं शिवमंदिर असं आहे आणि जे फार मोठं आहे आणि खूप प्राचीन काळातलं आहे. सो तिकडचं दर्शन आपण घेऊया. मी फर्स्ट टाईम जातो आहे आणि तुम्ही बघू शकता खूप वेळानंतर आपल्याला बसायला मिळालं आहे. असं करता करता आपण आता कल्याण स्टेशनला पोहोचलेलो आहे. कल्याण स्टेशनलासुद्धा गाईज थोडा वेट करावा लागला. म्हणजे जवळजवळ 15 मिनटं वेट केला. मित्राचे एवढे फोन येत होते कारण बिचारा तो लांबून येऊनसुद्धा लवकर पोचला होता आणि ट्रेनमुळे मी जवळ राहूनसुद्धा लेट पोचलो. तर बघू शकता जेव्हा हवी असते तेव्हा कुठली ट्रेन नसते. नाही त्यावेळेला कसारा, आसनगाव, टिटवाळा, जे मुंबईकर असतील त्यांना तर माहितीच असेल आपल्याला किती वेट करावं लागतं. बघा इकडे पण टिटवाळा लावली आहे, त्या साईडलासुद्धा कसारा लावली होती. तर असं करता करता फायनली आपण अंबरनाथ स्टेशनला पोचलेलो आहे. आता आपण जाणार आहोत अंबरनाथ ईस्टमध्ये. तर तुम्ही बघू शकता की अंबरनाथला 3 नंबर प्लॅटफॉर्मवरून आपण राईड घेतलेला आहे. मी माझ्या मित्राला भेटलेलो आहे. मित्र जास्त भडकला नव्हता पण त्याला सांभाळून घ्यायचं होतं. तर त्यामुळे मस्तपैकी थंडगार डोकं शांत दोघांचं करण्यासाठी लिंबू पाणी पिलेलं आहे. आणि ही इज माय फ्रेंड. हा माझा खूप बेस्ट फ्रेंड आहे. सो मस्तपैकी आपण लिंबू पाणी पिऊया. आता डोकं एकदम थंड करून आपण आता दर्शन घेणार आहोत शिवमंदिरचं. सो गाईज स्टे ट्यून. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच गाईज फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. प्लीज असंच सपोर्ट करत राहा आणि लवकरात लवकर आपल्याला 500 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. आय नो की मी कॉन्स्टंट नाही आहे, माझी चुकी आहे. बट आय होप तुम्ही लवकरात लवकर कराल. आणि जसे व्हिडिओज म्हणजे कसं होतं आहे माझं की व्हिडिओ रेडी होतो आहे पण पोस्ट करायला लेट होतो. तर फायनली आपण आता 20 रुपीज शेअरिंग ऑटोने अंबरनाथवरून पोचलेलो आहे शिवमंदिरला. तर मस्तपैकी गाईज आपण आता ताट घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की एवढी गर्दी नव्हती कारण भले सोमवार होता पण एवढी गर्दी नव्हती. ते एक बेस्ट होतं आमच्यासाठी. तर मस्तपैकी ताट वगैरे घेतलं. या काकांनी थोडीशी मदत केली आणि एवढे गरम गरम चटके लागत होते पायाला. आणि गाईज एवढं ऊन लागतं आहे तुम्हाला माहिती असेल. प्लीज तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या या गरमीमध्ये आणि सतत पाणी वगैरे पीत जावा. सो तुम्ही बघू शकता की फायनली आपण आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. एवढं सुंदर वातावरण होतं इकडे आणि एवढं सुंदर वाटलं ना, मन एकदम शांत झालं होतं. एवढा प्रवास करून आलो होतो आणि हा एरिया आणि हा परिसर एवढा सुंदर आहे. खूप मस्त वाटलं. तुम्हीसुद्धा एकदा विजिट करा, तुम्हालासुद्धा आवडेल. आणि इकडे ह्या लोकांची क्लिनिंग कंटिन्यू चालू असते त्यामुळे खूप स्वच्छता आणि खूप छान मेंटेन केलेलं आहे. खूप जुनं आणि प्राचीन कालामधलं आहे हे मंदिर. तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की एवढं डिटेलिंगचं काम केलं आहे ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं पण मी खूप लपून व्हिडिओ काढत होतो. पण किती का होईना देवाचं दर्शन तुम्हालासुद्धा घडवणार म्हणजे घडवणार. सो तुम्ही बघू शकता आतमध्ये जायला खूप अशी छोटीशी वाट होती पण खूप छान होतं, मस्त होतं एकदम. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता दर्शन झालं आहे. सो फायनली आपण आता मस्तपैकी थोडा वेळ बसून आपण आता निघणार आहोत आणि मस्तपैकी फोटो सेशन वगैरे करणार आहोत. सो गाईज आता आपण घरीच जायला निघणार होतो पण प्रॉब्लेम असा झाला की मित्र म्हणाला खूप महिन्यानंतर आपण भेटलेलो आहे. सो जरा रिलॅक्स वगैरे करूया आणि बाहेर जरा बसून रील्स काढायचा विचार होता पण नंतर या भावाला बघून मग आम्हीसुद्धा विचार केला की चला रील्स जाऊ दे पण आपण ॲटलिस्ट फोटो काढूया. कारण जवळजवळ 2 ते 3 महिन्यानंतर आम्ही लोक भेटलो होतो
त्याच्यामुळे. एवढं ऊन होतं ना गाईज की म्हणजे, आणि आम्ही लोकांनी ठरवलं होतं खूप लवकर जायचं सकाळी, पण वीक ऑफ होता तर त्याच्यामुळे लेट उठणं, त्यात ट्रेन लेट, सगळं लेट झालं. आणि बघू शकता एक्झॅक्टली शिवमंदिराच्या पाठी गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सो तिकडे सुद्धा आपण मस्तपैकी दर्शन घेऊया. भाविकांची नंतर खूप गर्दी वाढली. एवढं ऊन असून सुद्धा लोक खूप लांबून वगैरे येतात, तर खूप छान वाटतं. तर गाईज थँक्यू सो मच माझ्या मित्राला की त्याने हा व्लॉग थोडासा शूट केला. म्हणजे ऑफकोर्स असं काही नाही आहे की व्लॉग शूट करण्यासाठी मी त्याला घेऊन गेलो, पण खूप छान वाटतं असं कोणतरी आपला व्हिडिओ काढता. सो तुमचाही सपोर्ट असेल तर प्लीज काही सजेशन्स असतील तर मला सांगा आणि प्लीज सपोर्ट करा गाईज. तर तुम्ही बघू शकता आपण आता फायनली निघतच होतो, पण नंतर समजलं की एका साईडला इथे विहीर होती, तर म्हटलं तिथेसुद्धा फोटो सेशन वगैरे काढूया. पण आम्हाला पायवाट भेटत नव्हती कारण ते एका साईडून बंद केलं होतं. तर फायनली कशी तरी उडी मारता मी पोचलो आणि खाली बघितलं तर एवढे कासव होते. पण एक आहे, हे पाणी खूप असं व्यवस्थित स्वच्छ नव्हतं, पण ठीक आहे. आता पावसाळा येणारच आहे, तर हे पूर्ण भरूनसुद्धा जात असेल इकडे. माझ्या मित्राला मी चिडवत होतो, माझं ऐकलं नाही. शेवटी तो तिथूनच गेला जिथे बंद होतं आणि फायनली मी त्याच्या आधी पोचलो गाईज. सो फायनली गाईज हा मस्तपैकी एक जोक झालेला आहे आणि आपण आता अजून एका वेगळ्या दर्शन करणार आहोत. ते तिकडे गेल्यानंतर आम्हाला समजलं, म्हणजे हा ऑलरेडी परिसर एवढा मोठा आहे आणि अजून बॅक साईडला एक छानपैकी असं देवीचं मंदिर आहे. सो तिकडेही आपण दर्शन करणार आहोत. तर एक मिनटं, जे मेन गाईज शिव मंदिर आहे ते प्राचीन कालामधलं आहे आणि हे आता नवीन मंदिर जे छोटे मोठे आहेत मंदिर, ते मंदिर बनवलेले आहेत. तर गाईज तुम्हाला सुद्धा जर अंबरनाथमध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. इथे एवढं सुंदर आहे, रिलॅक्सेशनसाठी खूप छान प्लेस आहे. आणि फायनली आपण आता दर्शन करणार आहोत देवीचं. इकडे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, त्यामुळे मी आतमध्ये गेलो नाही आणि मस्तपैकी फोटो सेशन वगैरे करता असा आपला दिवस संपलेला आहे. जास्त मोठं व्लॉगिंग नाही करू शकलो कारण जे मेन दाखवायचं होतं कॉन्टेंट तोच होता माझा. सो गाईज फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, तुमचा खूप सपोर्ट आहे. आणि इकडे मला देवाचं ॲक्च्युली नाव विसरलो, पण इथे सुंदर अशी मूर्ती होती आणि शिवलिंग होतं. सो त्याचंसुद्धा आपण दर्शन घेतलेलं आहे आणि हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर ग्रो करायचं आहे यूट्यूबवरती. आणि काही सजेशन्स असेल तर प्लीज डू लेट मी नो गाईज. सो गाईज स्टे ट्यून आणि थँक्यू सो मच हा व्लॉग बघितल्याबद्दल. काही चुकलं असेल तर आय एम जेन्युअनली सॉरी. आणि प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि लवकरात लवकर जसं मी बोललो आपल्याला खूप कमी बजेटमध्ये तुम्ही हे दर्शन घेऊ शकता. अंबरनाथ गाईज उतरल्यानंतर 20 रुपीजमध्ये शेअरिंग ऑटो आहेत आणि मंदिराच्या बाहेरच बघाल तर तिथे सुद्धा शेअरिंग ऑटो आहेत. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. थँक्यू.